यामधील वाहनांच्या संख्येमध्ये घट करण्यात आली आहे। मोदींच्या आवाहनानंतर राज्यातल्या मंत्र्यांचाही ताफा आता घटला आहे। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे सुद्धा रद्द करण्यात आलेत। फडणवीसांनी हे आदेश दिले आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री सामंत यांच्याकडून आता ईव्ही कारचा वापर केला जातोय। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्यातही मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आगामी सर्व परदेश दौरे रद्द करावेत असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। जे दौरे मंजूर झालेले आहेत ते दौरेही रद्द करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेत। निर्देश म्हणण्यापेक्षा हे समजून घेण्यासाठी सारखं आहे, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे केलेलं आव्हान आहे, इलेक्ट्रिकल व्हेकलचं असू दे किंवा आपल्या ताफा कमी करण्याचा असू दे, तर आम्ही सगळी त्याची अंमलबजावणी करतो। हे 2 दिवसाचं दिखावा करायचा प्रयत्न करतील, कारण की यांना सत्ता भोगायची एनकेन प्रकारे या पद्धतीने या सरकारमधल्या सगळ्या लोकांची मानसिकता आहे। आम्ही हा विचार करू की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलेलं आहे, त्या आव्हानाला भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सर्वांनीच माझ्यासहित याला पाठबळ दिलं पाहिजे। आता आपण करू शकतो ते देखील केलं पाहिजे। आताच आपण मला विचारलं की परदेश दौऱ्याच्या बाबतीत परदेश दौरे सगळे रद्द झालेले आहेत। त्याच्यानंतर शेवटी परदेश दौरे रद्द हे सांगून करण्यापेक्षा जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक मंत्री महोदयांनी त्यांचे परदेश दौरे देखील रद्द केलेले आहेत। मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनीही आपला ताफा कमी केलाय आणि इलेक्ट्रिक गाडीनं प्रवास केला। राजकारण कधी करावं, कुठं करावं हे विपक्ष आणि विरोधी पक्षाने ठरवलं पाहिजे। खरं म्हणजे राजकारण करायच्या खूप वेगवेगळ्या प्रसंग असतात, वेगवेगळ्या संधी असतात, परंतु राजकारण अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी करता कामा नये। वाटतं खाजगी विमान वापरणं पण बंद करा। हेलिकॉप्टरने गावाला जातात दर आठवड्याला 15 दिवसाला त्यांच्या साताऱ्यातल्या, ते बंद करा। तर खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला मानू। ताफ्यातल्या गाड्या कमी करणं चांगलं पाऊल आहे। सगळ्या मंत्र्यांनी तशा सूचना करा। आपले सहकारी मुख्यमंत्री त्यांना करा। भाजप आमदार आणि नगरसेवकांनी तेजस एक्सप्रेसनं मुंबई ते चिपळूण असा प्रवास केला। तिकडे सांगलीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर इलेक्ट्रिक बाईकवरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गेल्याचं बघायला मिळालं। पेट्रोल डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली। पंतप्रधान मोदींपाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही आपला ताफा निम्म्याहून अधिक कमी केला। वडोदरा आणि आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधीसाठी गेलेल्या गुवाहाटी दौऱ्यात पंतप्रधानांच्या ताफ्यात ही कपात दिसून आली। पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा नियमावलीत आणि एसपीजीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अनिवार्य असलेल्या सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्थांचं काटेकोरपणे पालन करून वाहनांची संख्या कमी करण्यात आली आहे। शपथविधी सोहळ्यावरून परतल्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताफ्याचा आकार कमी केलाय आणि या दिशेनं इतर अधिक पावलं उचलली आहेत। राज्यातही मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं कमी करण्यात आली आहेत। विरोधी पक्षांना सांगायचंय की ज्यावेळी वैश्विक संकटाची परिस्थिती असते त्यावेळी जर देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी काही उपाययोजना सांगितल्या तर त्या उपाययोजना तुम्हाला करता येत नसतील तर किमान थट्टा मस्करी तरी करू नका। आज जगासमोर संकट आहे, केवळ भारतासमोर नाही आहे। महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्व्हॉय हे छोटे आम्ही करतो। विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो। ज्या ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो। एका दिवसात होणार नाहीये, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू।